कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोहन, तर तू एवढासा असून तुझ्या माबाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोयस। आम्ही मात्र भावनेच्या आहारी जाऊन शंका घेतोय। बापू अहो त्याच्या पाठीशी उभं राहिलं काही नाही, पण अरे आपण पाठीशी आहोत तर पण बिन येतं कुठनं? अहो विनू बाबा आपण अरे कोणीतरी आपल्या घरावर हल्ला करतं आणि आपण बघत राहायचं? बरोबर आहे, अमोल म्हणतोय ते बरोबर आहे। अप्प्या, अर्जुन, अरे असं नमायचं नाही, लढायचं। लक्षात ठेवा, तो कोण गिरीश का कोण आहे ना, त्याला त्याची जागा दाखवून द्या तुम्ही। बाबा, मी त्यांना दाखवून द्या, हिंसा काहीच कामाची नसते। थँक्यू अमोल बाळा, थँक्यू। फक्त घरच्यांचा विचार करून, घरच्यांच्या सुरक्षेचा विचार करून मी माझा निर्णय बदलायला निघालो होतो, पण तू मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिलीस। मी तुला शब्द देतो अमोल, ज्यांनी कोणी हे केलंय ना त्याला त्याची शिक्षा मिळणारच। आम्ही या गिरीश गायकवाडला पुढची पिढी बर्बाद नाही करू देणार। त्याने आपल्या घरावर हल्ला करून मर्यादा ओलांडली, आता त्याला कळेल कायदा गुन्हेगाराला कुठे आणून ठेवतो। या बात आहे बाबा। मी नीट विचार केलाय ना सगळ्यांनी? हो, अप्पे, अर्जा, अरे आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, तुम्ही लागा कामाला। अप्पे तू कलेक्टर, मी इन्स्पेक्टर, पण आपण आपल्या घराला सुरक्षित वातावरण नाही देऊ शकत है ना? अर्जुन, तू असा नको ना विचार करू। अरे असं काय म्हणते तू? जे आहे ते आहे ना। हे बघ अर्जुन, आपल्या घरावर हल्ला झाला तेव्हा आपण बेसावध होतो, त्यामुळे घराच्या सुरक्षेत आपण कुठेतरी कमी पडतोय हा प्रश्नच येत नाही। आपण एक गोष्ट आहे, त्या माणसामध्ये एवढं धाडस आहे की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरावर तो हल्ला करतो आणि त्याला जराही भीती वाटत नाही। अर्जुन, तू एक विचार कर, एखादा सामान्य माणूस जर त्याच्या विरोधात गेला तर तो काय करेल? असं पण असेल की त्याने आपल्याला घाबरवण्यासाठी हा हल्ला केला असेल, पण अर्जुन घटना सांगून नाही ना घडत। त्या सगळ्यात चुकून जर अमोलला काही झालं असतं तर त्याची जखम भरतीये रे। असं जर काय झालं असतं ना अप्पे, रात्रीच्या रात्रीत त्याला घराच्या बाहेर फरफटत काढला असतं मी। हेच नाही करायचंय आपल्याला अर्जुन। अप्पे ओढत काय बोलते, स्पष्ट बोलणं जे आहे ते। हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं? रागाच्या भरात त्या माणसाला ढकललं, नंतर चौकशी बसली होती, आठवतंय ना तुला? हे बघ अर्जुन, हे प्रकरण ना आपल्याला डोक्याने सोडवावं लागणार। उगाच पुराव्याशिवाय डोक्यात राग घालून तू काहीतरी करायला जाशील आणि स्वतः अडकशील, तेच नकोय आपल्याला आता पुन्हा। ना असंही आपण काय करू शकणार आहे? तो पैसेवाला माणूस आहे, राजकारणी आहे, त्याच्या ओळखी आहेत, आपल्याला गप्पच बसायला लागणार ना, आपण सरकारी कर्मचारी। अर्जुन, तो किती पैसेवाला असू दे, पण तो माणसांचे मूलभूत अधिकार हिरावून नाही घेऊ शकत, आणि मी त्याला आपल्या कुटुंबाची माफी मागायला लावते की नाही बघ। हे आपण कसं करणार आहे मला नाही माहिती अप्पे। मला तरी असं वाटतं की आता घराची सिक्युरिटी वाढवावी। अर्जुन, अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे ना, जेणेकरून त्याला शिक्षाही मिळेल आणि तो पुन्हा आपल्याला त्रास। काय झालं अप्पे? युक्ती म्हणजे? हे बघ, रुपाली ताई, अहो तुमचा उद्या उपवास आहे का? हो ठीक आहे, मी साबुदाणा भिजत घालते। मोना, काय हो माझं काही चुकतंय का ग? रुपाली ताई, अहो तुम्ही एवढं नाराज का आहात? बघ ना, अमोलने मगाशी काढा पिला नाही, माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीयेत, आणि मला ना सगळ्यात जास्त या गोष्टीचा त्रास होतोय। रुपाली ताई, तुम्ही शांत व्हा। छोटे सरकार तुमच्यावर रागवलेत का? रागवलंय असं नाही वाटत आहे, पण तो नाराज आहे माझ्यावर, त्याच्या मित्रांना बोललेलं नाही आवडलं त्याला। रुपाली ताई, अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, खरं तर मी हे सांगणं बरोबर आहे की नाही मला माहित नाही, पण मला ना माझी मम्मी सांगायची की एका वेळेनंतर ना घरट्यातल्या पिलाला सुद्धा भरारी घ्यायला पक्ष अडवत नाही, त्यामुळे मुलांना योग्य त्या वयात ती सूट मिळायलाच हवी। मी अमोलला सूट देत नाही असं म्हणायचंय का तुला? अगदीच असं नाही रुपाली ताई, पण मला असं वाटतं की आपण ना छोटे सरकारांचं ऐकायला हवं। ते आपल्याला सांगत होते ना
की त्यांनी त्यांच्या मित्रांना समजावून सांगितले, तरीही तुम्ही त्यांच्या शाळेत गेलात आणि हे मला चुकीचं वाटतं. तरी हे मला म्हणत होते की तू शाळेत जाऊन कुणाला काही बोलू नको, पण ना मलाच हौस. असू द्या रुपालीताई, तुम्ही काही काळजी करू नका. हवं तर तुम्ही उद्या छोटे सरकारांची बोलून घ्या ना. काय काय सुरू आहे एवढ्या उशीर? काही नाही हो, सहजच बोलत होतो आम्ही. ते झाल्या प्रकारामुळे मोना खूप घाबरून गेली होती ना. आपल्याला सवय नाहीये ना घरात असं काही होण्याची. खरंच खूप भीतीदायक आहे हो हे सगळं. आणि त्यात अजूनही आपण आणि भाऊजी त्या माणसावर कारवाई करायचं म्हणतात. रुपाली, हे प्रकरण हाताळायला अर्जुन आणि अपर्णा सक्षम आहेत. आपण एकदा त्यांच्या पाठीशी उभे राहून बघूया. हो सर, आपण ते तर करतोयच ना, पण उद्या सगळे आपापल्या कामाला निघतील. पण तुम्ही गेल्यावर आमच्या जीवाला घोर लागून राहतो. मोनिका, अगं हे सगळं भीती दाखवण्यासाठी करतात. एका कलेक्टरच्या किंवा इन्स्पेक्टरच्या घरच्या लोकांना आपण काही केलं तर त्याची काही खैर नाही याची जाणीव त्याला पण असणारच आहे की. तुम्ही काही म्हणा, आत्ता आपल्या घरात एक लहान मूल आहे आणि हे सगळं प्रकरण माझ्या अमोलपर्यंत येऊ नये एवढंच वाटतंय मला. ऐक मम्मा. अमोल बाळा, झोप झाली ना? हो बापू. काय रे, झालं का दूध पिऊन? यस मा. बाळा, तुला शाळेत मी सोडणार आहे आज. अरे बाबा, तुम्ही करा काम. मी जाईन दिप्पे मामा बरोबर स्कूलला. अरे बाळा, तुला सोडायला आल्यावर असं किती काम राहणार आहे? अर्जुन, अरे ठीक आहे, तो म्हणतोय तसं करू. दिप्या, तुला जमेल का सोडायला त्याला? अगं तिथे 100% सोडणार. भांजे, जाताना आपण चॉकलेट खायचं बरं का? यस दिप्पे मामा. पेपरातली बातमी वाचलीस का? नामदार गिरीश गायकवाड मॅरेथॉन स्पर्धा सुरू उद्यापासनं. आणि म्हण त्यातनं मिळणारे पैसे लोकांच्या फायद्यासाठी वापरणार आहेत. दरवर्षीची त्यांची ही प्रथा या वर्षी पण चालू ठेवणार आहेत. विनय काका, हे रोजच आहे. त्या माणसाची काही ना काहीतरी बातमी रोज येत असते पेपर. हो, पण यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. याला काय करणार आपण? ह्या अशा लोकांची आहे ना अशीच पद्धत असते बापू. ब्रेन वॉश म्हणतात त्याला, ब्रेन वॉश. सर्वसामान्य माणसांना दाखवायचं की मी किती चांगलं आहे, नंतर त्यांचंच रक्त प्यायचं. हा, सकाळी मॅरेथॉन भरवायची आणि रात्री त्याच सामान्य माणसाच्या मुलांना घेऊन दारू पाजायची. अर्जुन, मी असं ऐकले की याची दारूची पण अडते. आपण ठरवले ना याचा पाडा वाचायचा तर वाचायचाच आता. तू काळजीच करू नका. हो अर्जुन दादा, पण या माणसाला लोकांचा खूप सपोर्ट आहे हो. हो ना, म्हणजे त्यांना त्यांचं काम काय चाललंय ते तुम्हाला लोकांना पटवून द्यायला लागेल आप्या अर्जुन. नाहीतर हे प्रकरण अंगाशी येऊ शकतं. बरं, जी काय कराल ते जपून करा बरं का तुम्ही दोघं. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करू आम्ही. बरं, चला निघायचं का? उशीर होतं. बाय मा बाबा. बाय बाय. बाय. चला भांजे, निघायचं का? यस दिप्पे मामा. स्वप्नील सर, चला. रुपालीताई, अहो छोटे सरकार तुम्हाला एवढे टाळतायत, तुम्ही बोलून का घेत नाहीये त्यांच्याशी? मी ना योग्य वेळ बघून बोलेन अमोलशी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.